अबो कारभारी दमान जरा कारभारी दमान कारभारी दमान कारभारी दमान आया 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 किती मोठा आहे हिचा बिकिनी मधला फोटो खुशाल पेपरला असे फोटो टाकीत्यात राव. प्रायव्हसी नावाचा प्रकारच नाही बघ ना काय बाबू. अर्जीबात घे ना का लाळा टाकीतो इथंच आईचं बावळ वाटते सकाळची. गुलबे तुझं वाचून झाल्यावर मला पेपर दे बर का. फोटो कापून ने घरी. आईला आज पेपर वाचायचं लयच मनाव घेतलंय बा. आणि मग आईला भावी सरपंच मी होणारा गावचा. कसं आहे उद्या सरपंच होईल मग आमदार होईल खासदार होईल संसदेत जाऊन भाषण गाजवील. त्यासाठी मला इंटरनॅशनल नॉलेज नको का. त्याच्यासाठी मी पेपर वाचतो येड्या. म्हणजे थोडक्यात आहे ना गुलाबरावांचा हातच नाही धरला पाहिजे कुणी. कोणी धरू शकत नाही माझा हात. अरे तसा बी तो कोणी हात धरणारच नाही. तू फक्त आपल्या हात खिशात घालून हिंडत आहे. काय पांचट झोप हसाय बी आहे ना काय नाही काय नाही. अयो, काय बातमी आली. लवणे वाडीत बायकून नवऱ्याला कुथावला 3 जागी मोडला. बरगडीचा कणा. आयला काय स्वल्पविराम आणि अल्पविराम कुठं देत्यात. काय बातमीचा सगळा अर्थ बदलून जातो. पेपरवाल्यांना पण आहे ना कळत नाही काय बातम्या द्यायच्या. हो आता काय पुढच्या बानाव. ओहो लवणे वाडीत लांडग्यानी 100 शेळ्या हाणल्या. कसला फुगला असं लांडगा. अय गुलबे हो. अरे तू नुसता पेपरच वाचतो का काही काम धंदा करतो का नाही. यार काम धंदाच नाही भाऊ काही. काम काय आज आहे उद्या नाही. वाच वाच जरा मन लावून वाच. हा कसं आहे बाबा तुला नसते काम पण मला लय काम आहेत. कारण गावचा सरपंच आहे मी. मला कसं विकास पाहावा लागतो गावचा किती करायचा काय करायचा कुठे करायचा नाही का. हा? खरंय. येऊ का बबनराव. अय गुलबे येऊ का. छद्रत आहे. या याला लटमाळ माझ्या बाजूला बसले गेला कवडीच्या अक्कलला त्याला बबनराव. आम्ही गावचा सरपंच होणार आहे म्हणून काय झालं नेमकं. हा हा काय काय म्हणला काय. रवंत करीत होतो बातमीचा. असे वय बर बर ते येऊ का मी. मला बाजारात जायचंय जरा. अर्धा ना कटाळून बरं जावाला आणि खायला घेऊन ये काहीतरी चाललाय बाजारात. तर मोकार भूक लागली. ते मुरमुर चुरमुर काय आण नको असं निबार वाटलं बाय. खाल्ल्या भूक नाही लागली बाय संध्याकाळ बहुत. जा हा माझ्या बापाचं पोपटरावचं दुकान आहे बाजारात. असं आहे का मग तिथून आणा. अरे म्हणजे पैसे लागतात त्याला काय आपल्या घरची दुकान आहेत का. हा बसल्या जागी सांगतो हे आण ते आण. आणायचं तर आणायचं नको आणू पड. नाही नाही मी पण काय मोकळा नाही तुला फुकाट पोसत बसायला. जातो मी काम आहेत मला. बाजार बिजार बघायला लागतात. आईला सांगतोय मला हे आण ते आण. ओके. आईला कधी हॉटेलात मी बेळ खाताना दिसलो तर फार लाळा गाळा त्याच्या. कधी नवत काही सांगितलं तर एवढा ऐकून गेला वटकीचा. वहीन ना मी भावी सरपंच. नाही अख्या गावाला मी सळ चारली नाव गुलाबराव सांगणार नाही. आईला अशी नेतो घरी. हॅलो हॅलो. हा आवाज येत नाही आवाज. हॅलो हॅलो. आवाज येतोय का. टावर खालीच आहे मी. आला 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 आला. अहो पाटील असं काय करताय. एवढा गोड आवाज तुम्हाला ऐकू येत नाहीये. कला कला बाई ऐकू द्या की मग तुमचा गोड आवाज. आईला मागच्या वेळेस लफडा झालता. आता काय नाही ना बघू दे. बोला ना मग. बया असं काय करताय पाटील. आज काय आहे तुमच्या लक्षात आहे. ते याचा बाजार आहे ना आपला बैलाचा बेल्यांचा. आज माझा बर्थडे आहे. बर्थडे. अहो म्हणजे वाढदिवस आहे माझा. वाढदिवस कळलं हो पण सरप्राईज मिळालं ना मला. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू थँक्यू. ऐका ना माझ्यासाठी काय गिफ्ट घेऊन येणार. गिफ्ट. हा म्हणजे वाढदिवसाची भेटवस्तू काय आणणार आहे. अहो भेट वस्तूही कळत आहे मला चांगलंच. लईच नखरे दिसतात बॉईचे. काय पाहिजे तुम्हाला. मला आहे ना अंगठी हवी आहे. अंगठी देणार ना पाटील अंगठी. देऊ ना देऊ देऊ तुमच्यासाठी काय पण कधी पण कुठं पण कवा पण कसं पण. हा ऐका ना पाटील
मला जरा फोन येतोय वेटिंगला, मी लावते फोन. हॅलो कलाबाई. कलाबाई लईच्या आईला ते सकाशी आला ग बाई आला ग, आला आला आला, अरे हे पाडाला पिकलाई आंबा. अरे शांताराम, एवढं रस्त्याच्या कडेला कोणी एवढं भारी आंबा लावतं का? आंबट असेल बा, गुलाबरावला आंबा आंबट. आईला कलाबाईने टेन्शन दिलंय बा. अंगठी कश काय घेऊन द्यावा बरं हिला? बायकोनी सगळा व्यवहार स्वतःच्या हातात घेतल्यामुळे गुलाबराव फार कांगाल झालाय. लोकांच्या आंब्यावर जागावं लागतंय. कोल्याला द्राक्ष आंबट, तशी गुलाबरावला आंबा आंबट. आणि लांड गेला आईला. लांडगाच आता आपली स्वप्न पूर्ण करणार. कलाबाईच्या सानिध्यात आपण जाणार. गुलाबराव, यू आर नन ऑफ देम इंटेलिजंट पर्सन ऑफ द वर्ल्ड. म्हणून पेपर वाचायचा असतो येड्या. हो चला. बाई माझी चांदणी अचांदणी बाळ सोनडे, माझं बाळ आता लवकर बरं होणार. मस्त पैकी चारा खाणार, चरायला जाणार, मस्त हातपाय मोकळे करणार. हो ना बाई? माझ्या बाई कमळे, तू बाकीच्या शाळा कुठे गेल्या का? रोज कुठं असत्या? या ते तुला काय आडवच बोलायचं असतं का ग? ह्या बाडे कधी सरळ उत्तर द्यायचंच नाही का? हा काय मग आडव्यात बोलन? अगं त्याला लवणेवाडीत आहे का लांडग सुटलं लांडग. सकाळी पेपरला बातमी वाचली म्या, माहितीये का? 200-400 शेळ्या अशा गडप केल्यात लांड यांनी. आणि लवणेवाडी आहे किती लांब. अलीकडे टांग टाकली का लवणेवाडी, पलीकडे टांग टाकली का परत लवणेवाडी. इथे यायला किती टाइम लागणार आहे? बया अहो, मग आपल्या शाळेला चारायचं कसं? तोच तर विचार करतोय ना मी सकाळपासून. जसा पेपर वाचलाय का तसा इकडं पळत पळत आलो. मग मी काय म्हणते, आपण ना पाला तिकडून घेऊन येत जाऊ आणि इकडे शाळेला चारेल देऊ. बरोबर बोलती बर का. तुला खायला भाकर नाही यांना याच्या पुढे एक ताट दिसा सकाळ. माई बकरी माई शेळी नुसत्या गप्पा मारू पोट भरते का ग? या पाडे त्यांना मी काय करतो, गावात घेऊन जातो आणि त्या शेळ्यांमध्ये चरायला घेऊन फिरतो. नाही कसं शेळ्या चांगल्या गाबऱ्या गुबऱ्या होतील, काय बरं पडेल ना आपल्याला पुढे. हो हा, पण जरा जपून बर का. जपून एकदम जपून कर ना, तू टेन्शन नको घेऊ. मी काय म्हणतो, अगं पेपर मध्ये बातमी वाचली ना, मला चहा सुद्धा गिळला नाही. चहा टाकी की जरा. करते ना. चल बाय. ये इकडे होय इकडे इकडे ये ना. तुला काय ताप आहे निघलोय का लगेच येडे? उद्या कार्यक्रम आहे तुमचा. आओ मालकीन कसे ठॉय 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 बॉम्बला लावितो का नाही बघ. गो बॅक. ताना ना 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 ताना ना 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 ताना ना ना हन्या 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 ते जाईल ते जा. पतंगराव फोन येतोय. समजतंय मला, तू नको सांग. ताना ना 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 ताना ना 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 ताना ते बॉम्बाला परत. पतंगराव, आता कोणाचा फोन येतोय ते तरी बघा. हा, तुला काय करायचं, तू तुझं काम कर ना. अच्छा वाजलं परत. उचला तरी फोन पतंगराव, कोणाचा फोन आहे? हा म्हटलं तिच्या आईला. पतंगराव अहो नेमकं हाय कोण ते तरी सांगा आम्हाला. कलाबाईचा फोन आहे. पतंगराव अहो लोक बाईशी बोलण्यासाठी तरसतात आणि तुम्हाला फोन येतोय तर तुम्ही कट करताय. आता तुला काय माहिती बाबण्या, माझ्या डोक्याला काय ताण म्हणते हो. नाही मी काय म्हणतोय, हा. नसन बोलायचं तुम्हाला तर मी बोलतो. नाही तेवढं माझा टाइमपास होईन. बबनराव, हा. अंतरून पाहून पाय पसरावा. मी उचलू का मैंने फोन? खेदरेत आहे. पतंगराव अहो मस्करीत बोललो मी. पतंगराव अहो एवढं काय त्याला? हा हिला पतंग उडाला वाटतं. अवघड झाली.
चल बाई आवरते पटकन. ह्या बाबांनी काल शाळेत सारल्या का नुसताच घेऊन आलाय माग काय माहिती. माहिती चांदणी वाट पाहत असून बाई वरडोर पार जाम झाली असून. आणि हा बाबा तर कधी जिंदगीत लवकर उठलाच नाही बाई झोपेतून. ओ उठा. हो तुम्हाला तर बरं रोजच सांगावं लागतं बाई उठा 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 म्हणून. उठा आवरा ते गायांचं आवरून घ्या मी शाळेचं आवरी ते. शेळ्यांचं तू नको आवरू, गायांचं वावर. मी आजच्या दिवस शेळ्यांचं आवरितो. नाही नको नको ती ढवळी गाय मला लात मारती. मी शाळेचं आवरते तुम्ही पटकन त्या गाय धुवून घ्या. काय पटकन आवरा चला. या भाड्या ते शेळ्यांचं आवराय गेली. अवघडच व्हायचं बा आता. घ्या झोपून मरू दे. बाई केट उघडा. माझ्या शाळ्या. अरे माझ्या कर्म माझ्या शाळा कुठे गेल्या. कार येते का लवकर. आलो आलो काय आलो. शाळ्या कुठे आहेत माझ्या शाळा. शेळ्या कुठे गेल्या. गेट उघडा गेट उघडा. लांडगे आलं होतं. लांडग्यांनी गेट उघडला आणि शेळ्या नेल्या. मी आता जीवाचं राड करून सांभाळावं होतं माझ्या शाळा. मला माझ्या शाळा पाहिजे. काय वारी ती जीवाचं राड केलं ना त्याच रानात गेल्या तिचा राहिला शेळ्या. मजा करू नका. आता काय तुमचं काय चाललंय इथं काय. मला काय माहिती. मला माझ्या शाळा पाहिजे. अग मी कुठून देणार शेळ्या. अगं त्या लांडग्यांनी नेल्या ना. तुम्हाला कसं माहिती. मला कसं माहित. अगं काल सांगितलं नव्हतं की इथं बसून लांडग सुटलं ते लवंडेवाडी तिकडून इकडे एका टांगाचं अंतर आहे. ते झालं शेळ्या केवळ केलं काय. आता कसं व्हायचं आपलं. तुझं कसं व्हायचं. आता काय करू मी. आता काय करू नको तू. मग आता मलाच काहीतरी करावं लागेल. मी गावात जातो आणि चौकशी करतो सगळ्या. नको रोड अण्णा माझा गदन गेला. गेली बाबा. अन्न उठ सुट अन्न 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 अन्न. तुझं काही खरं नाही बाबा. चला आता हे सगळं पचवावं लागणार आहे प्रकरण. काय म्हणता वहिनी. भाऊजी कस काय येणं केलं तुम्ही. बसा ना बसा. तुमच्याकडेच काम होतं बघा. कसलो हो. मला सांगा वहिनी तुम्ही तुमच्या शेळ्यांना काय खाऊ घालता हो. का हो. अहो का हो म्हणजे काय तयार आहेत लागा तुमच्या शेळ्या. त्या बोकडाकडे बघितलं तर असं वाटतं नुसतं काजू बदामच खाऊ घालताय. हे राट्याची राट्या बोकुड. म्हणला आपण बी 2-4 शेळ्या घ्यावा खाऊ पिऊ घालावा. बक्कळ पैसे येतात बघा. भाऊजी अहो एवढं समज करून बी काय बी उपयोग झाला नाही बघा. का बोकाड डरगाळला काय तुमचा. नाही हो माझ्या गोठ्यामध्ये शाळ्याच नाही. पुढे गेल्या काय माहिती बाई माझ्या शाळ्या. लांडग्यानं नेल्या का दुसरं कोण्या नेल्या. लय बोळ्या बघा वहिनी तुम्ही. अहो तुमच्या शेळ्या काल गुलाबराव बाजारात घेऊन आलते. सांगतोय. हा अहो तिथंच तर बघितलं मी. अहो इतकं गिऱ्हाईक तुमच्या शेळ्यांना पाठच सोडी ना. म्हणून म्हणलं आपण बी शेळ्या कराव्या. हिनींना इचरावा काय खाऊ पिऊ घालताय. पैसे होते ना तेवढेच. बर चला येऊ का वहिनी मी. बरं बरं. यांचा मुर्दा बसवला. यांचा या माणसाने पार माझ्या डोक्यावरून पार पाणी पेरलंय बाई. आता ना आशीने सुटी थांबा तर पहिली अण्णाक जाते आणि अण्णाला सांगते काय दिवे लावले त्यांच्या जावयाने म्हणून. लय मारतात लाडका जावाई लाडका जावाई. अण्णा यालेच मी तुमच्याकडं. कमळे अण्णा कमळे अगं सकाळ सकाळ ही गंगा यमुना का बाई. अण्णा त्या माणसासोबत राहायचं मला पार वैताग आलाय हो. पार कंटाळा आलाय. हे बघ मला नीट सांगशील का. हा
त्या माणसाने सगळ्या घरच्या शाळा विकून खाल्ल्या पार काय आणि कधी कालच्याला आणि म्हणे न्यायला लांडग्यानी. लांडग्यांनी हे आला बघ लांडगा. आता काहीतरी ड्रामा करावा लागेल ना. मी ना त्याच्या पाहतेच होतो. त्या आईला काय ग, मी कधी म्हणलं का मामाच्या घरी जावा का माय आधी तूच टपकलेली असती बा. मामा मी तुमच्याकडे निघालो होतो, तुम्हाला सांगायला आलतो. मामा आमच्या सगळ्या शेळ्या लांडग्यांनी खाल्ल्या. असं मी नाही, अगं गाव सांगा ते. अच्छा तुमचा मुर्द बसवला तुमचा. हं? खोटं बोलत. ए खमळे खोटं काय बोलतो तुम्ही. खमळे जावं बापू. मी काय म्हणतो, मला एक बोकड घ्यायचं आहे. 2000 येईल ना? मोठा पाहिजे चांगला. 2000 कुत्र बी येत नाही मामा आजकाल. का 3000 रुपयापर्यंत शिळी मिळेल बा हे एवढी. हो का? आणि तुम्हाला कसं हो माहिती? मला कसं काय माहित नाही. अहो अख्ख्या गावात मी कुत्र्या मारत हिंडत असतो. काल मी शेळ्यांच्या बाजारात गेलतो, पक्की टेळणी केली, मज्जाच मज्जा. हा का, म्हणजे काल शाळेत तुम्ही बाजारात चरायला नेला होत्या का? हा बोला ना, आता कोण गप्पा बसले. माझंच चुकलं. ऐला, गुलाबराव तुम्हाला साधं खोटं सुद्धा बोलता येत नाही हो. इकल्या मी शेळ्या. तुम्हाला सांगायला लाज वाटत नाही का हो? हा तुमचं नक्की काय चाललंय एकदा मला सांगा तुम्ही. अहो काय लहान आहात का तुम्ही सारखं सारखं समजावायला? हा नाही अहो चोर सुद्धा दुसऱ्याच्या घरी जाऊन चोरी करतो, तुम्ही स्वतःच्याच घरात चोरी करता. चोरी करणं वाईटच. आत्ता चोरी करताय, उद्या डाका घालाल. नाही मामा नाही, मी एवढा मोठा दरोडेखोर नाही. तुमच्या पोरीच्या अत्याचाराला कंटाळून मी का बस. काय बोलतो, काय कळत नाही, काय नाही. अरे एवढं सोन्यासारखा संसार आहे, माझी पोरगी रानात दिवस रात्र राबते. अरे कष्टाचे पैसे त्याची किंमत कर, हरामाच्या पैशाला काही किंमत नाही रे. समजून घे, सुधार आता. कळलंय मामा मला, पण आता तुमच्या समक्ष, तुमच्या साक्षीनं, तुमच्या मुलीची आणि माझ्या प्रिय बायकोची मी साष्टांग माफी मागतो. ये. कमळू मला माफ कर. नाही नाही नाही, तुम्ही असं नाही ऐकणार. तुम्ही काय करायचं आता, अख्खं रान खुरपून काढायचं. हा मर बाबा तिकडं, तू दरवेळेस मला खुरपायला लावते. एवढं 1 एकर मला कसं होईन खुरपून. मामा तुम्हाला असं वाटत नाही का हो? तुमची पोरगी माझ्यावर लय अत्याचार करते. मी ते पुरुषांचं काहीतरी आहे ना अत्याचार विरोधी संस्था, तिथं तक्रार करणार आहे आता. निघाते का घरी? निघतो ना मग. बरं अण्णा, येते मी. खुरपं घेऊन ये. पाहते यांच्याकडे, थांब. कुणी कुणाचं ऐकत नाही, नुसतीच इथं घाई